जेजुरीत ट्रकनं वारकऱ्यांना चिरडलं, 3 वारकरी महिलांचा मृत्यू, 4 महिला वारकरी गंभीर जखमी. जेजुरीतील भोंगळे मळ्याजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली जेजुरी अपघातातील जखमींची भेट. जखमी महिला वारकऱ्यांची केली विचारपूस. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत. सुनेत्रा पवार यांची माहिती. मुंबईच्या पायधुनी परिसरात 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार. नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी. नराधमाला आज कोर्टात हजर करणार. धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं 2 नर्सेसना विषबाधा. गजानन महाराजांच्या वारीत वाटलं जाणार होतं शीतपेय. एफडीएनं शीतपेय केलं जप्त. हे शीतपेय कोण वाटणार होतं याचा तपास सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत फडणवीसांनी शरद पवारांना टाकलं मागे. लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळली. सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणी एकट्या बीड जिल्ह्यातल्या. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना वगळलं. साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणी कंत्राटदारावर कारवाईला विलंब. आठवड्यानंतरही कंत्राटदाराकडून पालिकेच्या नोटीसला उत्तर नाही. कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया रखडली. उपमहापौर संजय घाडी यांचं आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र. दहिसरवरून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो, त्यामुळे मुंबई शहरात घर देण्याची मागणी. अतिरिक्त आयुक्तांच्या भायखळ्यातल्या रिक्त बंगल्यासाठी संजय घाडींचे प्रयत्न. कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीवरील शेवटच्या शिरोळ बंधाऱ्याला भगदाड. बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्यानं वाहतूक थांबली. शिरोळ कुरुंदवाड बहिरेवाडी दरम्यान वाहतूक ठप्प. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. 4 याचिकांवर एकत्रित सुनावणी. 2 याचिकांमध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी, तर एसआयटी पथक लवकरच अयोध्येचा दौरा करण्याची शक्यता. गणपतीसाठी रेल्वे तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात. चाकरमान्यांची तिकिटासाठी धडपड. अवघ्या काही मिनिटात गाड्या फुल होण्याची शक्यता. राज्यातील धरणसाठा 43.70%. मागच्या वर्षाच्या तुलनेत 14% कमी पाणीसाठा. पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये 53.59% साठा. मराठवाड्यातील अनेक मोठ्या आणि लघु प्रकल्पात निम्म्यापेक्षाही कमी पाणी. पालघरच्या बोईसर मनोर मार्गावर गुरचोरीचा थरार. 3 गायी 2 बैल स्कॉर्पिओमध्ये भरून पलायनाचा प्रयत्न. गोरक्षकांकडून चोरट्यांच्या वाहनाचा 2 तास पाठलाग, तर थरारक पाठलागाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा 16वा दिवस. प्रकृती खालावली. वजन 7.5 किलोनं घटलं. रक्तदाबही कमी. कथित परीक्षा गैरव्यवहाराविरोधात जंतर मंतरवर उपोषण. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले. इराणनं होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांवर हल्ला केल्यानं अमेरिका आक्रमक. इराणवर आणखी मोठे हवाई हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा. थायलंडची राजधानी बँकॉकमधल्या नाईट पबमध्ये भीषण आग. 27 जणांचा मृत्यू, तर 61 जण गंभीर जखमी. जीव वाचवण्यासाठी टॉयलेटमध्ये आश्रय, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. रशियाच्या सैन्याकडून सरावादरम्यान मोठी दुर्घटना. मशीन गनवरील नियंत्रण सुटल्यानं अंदाधुंद गोळीबार. गोळीबारात इतर सैनिक अगदी थोडक्यात बचावले.